मनीषा मल्हारी खोमने वय वर्ष 35 असं मयत झालेल्या महिलेचं नाव असून मंगळवारी पहाटे ही घटना घडली आहे। या घटनेमुळे शेळगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान मनीषा खोमने ही अंघोळीसाठी घरातून बाहेर जात असताना संशयित आरोपी पती मल्हारी उर्फ बापू खोमने यानं पाठीमागून येत तिच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला। अचानक झालेल्या या हल्ल्यात मनीषा जागीच कोसळली आणि गंभीर जखमी झाली। कुटुंबियांनी तातडीनं तिला इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले। खून कौटुंबिक वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज। घटनेची माहिती मिळताच वालचंद नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। प्राथमिक तपासात हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून याबाबत अधिक तपास सुरू आहे। घटनेनंतर आरोपी फरार आहे।